असं मी चालेल थोडं साईडला राहिलात ना. हा बोल. एक मिनिट. बरोबर आहे, थोडं माईक खाली घ्या चेहऱ्यावर. हा बस बरोबर आहे. कॅमेरामॅन बरोबर. सीधा बैठ जाइए, बैठ जाइए. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन झालंय. किंबहुना देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय. आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा प्रकारच्या शुभेच्छा. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक या आतुरतेने आणि आज गणपती बाप्पाला स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक 10 दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात. एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला हे गणपती बाप्पा यावर्षी पाऊस देखील चांगला झाला आहे. शेतकरी देखील सुखी समृद्धी होत त्यांच्या आयुष्यावरचं संकट अरिष्ट टळू दे, चांगली शेती होऊ दे. काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या मागे देखील काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे. त्यांच्या मागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील, त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले 2-2.25 वर्ष अथक प्रयत्न करते. एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. मी काही विकास प्रकल्पांची नावं घेऊ इच्छित नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वास नेले. एकीकडे उद्योगधंदे येत आहेत, भरभराट होती आहे, लोकांच्या हाताला काम मिळतं आहे. त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे. अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या. महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण जी काही योजना आहे ती देखील सुरू केली. म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत, थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. गणरायाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाचं कृपाछत्र सगळ्यांवर, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेवर राहो आणि सगळ्यांचं जीवन सुखी हो, समृद्ध हो अशाच प्रकारच्या शुभेच्छा मी नागरिकांना देतो. सीएम साहब आज गणपति बप्पा की स्थापना सगळ्यांना सुबुद्धी, सगळ्यांना सद्बुद्धी देव. सीएम साहब आज गणपति की स्थापना हुई है, अपने घर में गणपति की स्थापना की, क्या मांगा गणपति बप्पा से? अरे गणपति बप्पा से क्या मांगने की जरूरत नहीं. गणपति बप्पा का मनोभावे पूजा करो और श्रद्धा से गणपति बप्पा का स्थापना करो. अभी ये महाराष्ट्र में गणेशोत्सव शुरू हुआ है, गणपति बप्पा का आगमन हुआ है और सभी लोग इंतज़ार कर रहे थे गणपति बप्पा के आगमन की. आज आगमन हुआ है. कल ही से गणपति, परसों 2 दिन पहले से गणपति आना शुरू हो गया और आज सभी जगह पे
मनोभावे श्रद्धापूर्वक आरती हो रही है, स्थापना हो रही है। और इसलिए सभी राज्य के सभी जनता को, गणेश भक्तों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं, बहुत बहुत बधाई देता हूं। गणपति बाप्पा का अखंड कृपा छत्र सभी के ऊपर रहे, सभी के जीवन में सुख समृद्धि आनंद आए, ऐसी कामना करता हूँ। मेरे किसानों के जीवन में भी आनंद आए, अच्छी बारिश हुई है और उनका जीवन भी सुख समृद्ध हो, अच्छी खेती हो जाए। कई जगह पे बारिश ज़्यादा हुई है, उन किसानों के पीछे सरकार खड़ी रहेगी, उनको भी मदद करेगी। और सभी लोग, इस राज्य के सभी वर्ग के लोगों के लिए सरकार ने 2 साल में कुछ योजनाएं बनाई है, विकास का पर्व लाए हैं। मैं विकास के बारे में आज कुछ डिटेल में नहीं कहूँगा, लेकिन लोगों के जीवन में बदलाव लाने वाले जैसे प्रकल्प जो है मुंबई में, महाराष्ट्र में शुरू है। और उसके साथ ही उद्योग आ रहे हैं, इंडस्ट्री आ रही है, लोगों के हाथों को काम मिलेगा, युवाओं को काम मिलेगा। और उसी के साथ मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना जैसे लेक लाड़की लखपति है, कई योजनाएं हैं महिलाओं को सक्षम करने के लिए, उस योजना को भी लाया है। विकास और कल्याण, ये दोनों को जोड़ने की कोशिश हमने की है। निश्चित रूप से हमारे बहनों के, हमारे भाइयों के, हमारे किसानों के, हमारे ज्येष्ठ लोगों के जीवन में जरूर बदलाव आएगा, उनका जीवन सुख समृद्ध आनंदमय हो जाएगा। और गणपति बाप्पा की कृपा सभी लोगों पे बनी रहे, ऐसी मैं कामना करता हूं और सभी गणेश भक्तों को शुभकामनाएं देता हूं। एफडीए में महाराष्ट्र FDI में 50% का जो एफडीए है देश का, वो सिर्फ महाराष्ट्र में है। क्या